जॉगिंग गाडी. मुंबई पुण्याचे रस्ते सोडा, माझ्या कोकणामध्ये तुम्ही वळवा गाडी. सही ना. Friends, welcome to Malvan. नमस्कार मित्रांनो, मंगल स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. चला मालवणला फायनली सगळे चाललोय, निघालोय. गणपती बाप्पाचं गाणं बोलून आम्ही सुरुवात केली प्रवासाची. आणि मग कोकणात चाललोय, तर कोकणातलं गाणं तर झालंच पाहिजे. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे. आणि हा तुम्ही कोणत्या गावाचे आहात हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आमचे दोन मित्र आमची खूप वेळापासून वाट पाहत होते. आमचे दोन मित्र विजय सर आणि सूरज कदम उर्फ आमचा पबन्या. आमचे मित्र आलेले आहेत. आमचा एक मित्र येऊ शकला नाही, पण त्याच्या बहिणीने आणि त्याने आमच्यासाठी जे पाठवलं ते खूप मस्त होतं. खूप सुंदर आहे कपकेक त्यांनी पाठवले होते. आम्हाला सर्वांना खूप आवडले. खूप सुंदर आहे. त्याचं मनापासून धन्यवाद. आवडलंय. सूरज झोपे तयार झाला होता, पण इतर पिकनिक आहे आणि झोपणे मनाई होती. मिसळपाव घावणे चा नाश्ता करून आम्ही निघालो देवबागच्या दिशेने. अजून हे आमचे सचिन सर, त्यांनी आमचा हा प्रवास सुंदर सुखाचा करतात. मस्त त्यांच्यासाठी पण फर्स्ट क्लास मिसळ बघू शकता. अवघ्या 10 मिनिटात पोहोचलो तो कोंबेज हाऊस. येवो कोंबेज आपलं जसामध्ये. नदीच्या अगदी शेजारी आहे. AC नॉन AC रूम्स अवेलेबल आहेत. अगदी घरगुती जेवणाची सुद्धा उत्तम सोय मिळते. काय बाजूला ओळखी करतो आमचं प्लेट बाजूला रंगाल रंगाल घरात बॅगा टाकल्या आणि निघालो स्कुबा डायव्हिंग करायला. काय नाही ठेवायचे, मोबाईल फक्त बॅगेत टाका.
आज सैलीची पिकनिक चालली. हाय, चला येत आहे ना आमच्या सोबत. तो S29 सर्वात पहिलं जेलीफिश पाहायला मिळालं. सर्वात पहिला अथर्वने प्रयत्न केला. त्यांनी आधी सर्व माहिती दिली, मग एक एक जण पाण्यात जाण्यासाठी तयार झाले. आधी उत्तम प्रशिक्षण देण्यात आलं, मग त्यांनी पाण्याखाली नेलं. अथर्व त्याने हाताची घंटी वाजवून माशांना आमंत्रण दिलं. सूरजच्या जवळ जेलीफिश सुद्धा येत होत्या. स्वप्न स्वप्नील सरांनी माशांचा बघण्याचा आनंद लुटला. आनंदाने फायरिंग केली आणि मासे पळत सुटले. वैष्णव
वैष्णवी येताच माशाने तिला नाचण्यासाठी भाग पाडलं. विजय सरांनी माशांना पाहण्याचा आनंद लुटला. चैतन्य येताच माशाने त्याच्यासोबत मस्ती केली. माशांच्या गुळक्याने मॅडमचं स्वागत केलं. मी पण त्यांना पाहण्याचा आनंद घेत होतो. खूप मस्त वाटत होता आम्हा सर्वांना. सर्वांना खूप भूक लागली होती म्हणून लगेच बोट डायरेक्ट घराकडे नेण्यास सांगितली. व्हिडिओ नॉनव्हेजची थाली बघूया काय काय दिलंय. व्हेजच्या थालीमध्ये आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पापड आहे, भाकरी आहे तांदळाची, नंतर डाळ आहे, पनीरची भाजी आहे, फरसबीची भाजी आहे, ही खीर आहे आणि सोलकढी आहे घरगुती. तसंच सलाड दिलंय आणि चवीला पापड दिला आहे, भातही दिला आहे आणि एक काप दिले. स्पेशल आयटम आहे व्हेजवाल्यांसाठी. असा हा पूर्ण व्हेज थाळीचा प्रोग्राम आणि याचा आस्वाद घेत आहेत. काका आपल्यासाठी नॉनव्हेजची थाली घेऊन येत आहेत. हे बघा आली नॉनव्हेजची थाली. हे बघा ही आहे नॉनव्हेजची थाली. याच्यामध्ये तांदळाची भाकरी आहे, राईस आहे, सुरमईचा सार आहे, सुरमई फ्राय केलेली आहे, सोलकढी दिलेली आहे आणि सलाडमध्ये काकडी आणि गाजर. असा सुंदर असा नॉनव्हेजचा बेत काकाने आमच्यासाठी बनवला आहे घरगुती. तुम्ही बघू शकता. आम्ही निघालो आहे इथून, तुम्ही बघू शकता. फार्म हाऊस आहे इथे. काकाने आम्हाला सोडला आता जस्ट आणि आम्ही मोरेश्वर आयलंडसाठी चाललोय. आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळे आहेत, पूर्ण टीम आहे. आणि तुम्ही बघा समुद्र कसा आहे, हा बघा समुद्र. समुद्र चालू करूया. एक गाव आहे पूर्ण फ्लोटिंग. आम्ही गेलो होतो फ्लोटिंग विलेज, खाली फ्लोटिंग विलेज, खाली ड्रम असतात त्याचे. बघा हा समुद्र. आता आम्ही चाललोय त्या आयलंडला भेट देण्यासाठी. तुम्ही बघू शकता मोरेश्वर आयलंड त्याचं नाव आहे. मोरेश्वर आयलंड
त्यात आपल्याला साईट सीन बघायला भेटणार आहेत. मगरीसारखं एक आहे, अशा बऱ्याच गोष्टी बघायला भेटणार आहेत. बघा ह्याला पण काहीतरी बोट आहे ही एक. आता आपण जे चाललोय बघू शकता. कोकणची चेडवा गो नागवा, होईच्या गोवाला कोकण दाखवा. बघा आहे ती बोट आहे. आम्ही सगळे त्यात आहोत. काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. असं आमचं कोकण. बघा बघा आमच्या मॅडम आहेत, सगळे एन्जॉय करतायत. सगळे एन्जॉय करतायत. इकडे बघा सारखा मंदिर आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आषाढी एकादशी नसते ना, वर्षातून एकदा देवाच्या गाभाऱ्यामध्ये झाला तर दरवाजा उघडला आषाढी एकादशी आणि त्याचा वाढदिवस असतो तेव्हा फुल गर्दी असते. कुठे ते? हा इथे एंड आहे का देवबागचा? नाही नाही, देवबागचा एंड पुढे आहे ना. पुढे. हेच ते काकांनी सांगितलं आपल्याला आत्ता. नमस्कार मित्रांनो, आम्ही पिकनिकला आलोय. या जागेचं नाव आहे देवबाग. देवबाग म्हणजे खरोखरच देवाची बाग आहे. आपण देशा परदेशात परत फिरलो असेल, आपल्या भारतभर फिरलो असेल, जगाच्या पाठीवर फिरलो असेल, अनेक समुद्र अनेक बीचेस पाहिले असतील आणि लोकांनी त्याची वर्णनं पण ऐकली असतील. पण देवबाग बघण्याची इच्छा मनी धरून आम्ही आमच्या या ऑफिसच्या पिकनिकला देवबागला आलोय. आणि खरोखरच देवाची बाग का म्हणतात याचं उत्तर आज आम्हाला मिळालं. तुम्ही बघाल तर हा खाडीचा भाग आहे, खाडीचा भाग आहे आणि आत्ताच आम्ही इथे समुद्र आणि खाडी यांचा संगम होतो, त्या संगमाला भेट देऊन आम्ही परत फिरतोय. एका बाजूला बघाल तर हा क्रोकोडाईल आकाराचा हा डोंगर आहे. क्रोकोडाईलचा आकार त्याला दिसतोय म्हणून या भागाला क्रोकोडाईल हे भाग नाव दिलेलं आहे. तसंच ही जी झाडी दिसते, ही जी वाडी दिसते, नारळी पोफळीची जी बाग दिसते, ही बाग ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत एकाच मालकाची आहे. त्याचं नाव आहे सामंत या व्यक्तीची बाग आहे. तसंच ह्या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण आता खाडीमध्ये जातोय, त्या बाजूला आहे समुद्र, या बाजूला आहे देवबाग आणि या बाजूला आहे वेंगुर्ल्याचा काही भाग. म्हणूनच त्याला म्हटलं जाते ही देवाची बाग आहे. देवासारख्या पवित्र आत्म्याची बाग आहे आणि खरोखरच आम्हाला आवडेल. म्हणजे आपण सगळीकडे फिरतो परंतु आपण आपल्याच देशात काय आहे हे पाहत नाही. आणि ही जागा, ही वास्तू खरोखरच तुम्ही जास्त पैसे न खर्च करता तुमच्या आत्मिक आनंदासाठी, तात्विक आनंदासाठी, आपल्या देशात असलेल्या विशेष जागांच्या भेटीसाठी ही जागेची निवड तुम्ही नक्कीच करू शकता. आणखीन सांगायचं म्हणजे आम्ही जिथे थांबलोय तिथे आम्हाला व्हेज नॉनव्हेज जे जेवण मिळालं, जे घरगुती जेवण मिळालं, ते जेवण सुद्धा अत्यंत साधं पण अत्यंत सात्विक जेवण असं मिळालं, अत्यंत चांगलं जेवण मिळालं. आता या बोटीतून आम्ही फिरतोय आणि जातोय, तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने. माशाच्या संरक्षणासाठी झाड आहे. अच्छा पावसामध्ये मासे अच्छा झाडांना माशांच्या ही खारपुटी म्हणतात. खारपुटी खाऱ्या पाण्यामुळे वाढ परिसर आहे तो आतमध्ये. या बीचवर जातोय. बीचवर आम्ही जातोय वॉटर स्पोर्ट साठी. आम्ही वॉटर स्पोर्ट करणार आहोत ज्याच्यामध्ये जेटस्की असणार, बाईक रायडिंग असणार आणि पॅराग्लायडिंग असणार, पॅरासेलिंग असणार, अशा सर्व प्रकारचे. ही जी वाळू आहे इथे दिसतंय हे वाळूचं तळ तुम्हाला इथे दिसू शकतं, ज्याच्यावर आमची बोट चालली आहे. अत्यंत 2 ते 3 फुटाच्या अंतरावर वाळू आहे आणि त्या वाळूवर आमची बोट पाण्याच्या प्रवाहामुळे तरंगत आम्ही नेतोय.
हा भाग जर पाहिला तर पुन्हा पुन्हा प्रचिती येते की देवाची बाग असं या बागेला, या जागेला का म्हटलं जातं याची आम्हाला खरोखरच आज प्रचिती झाली आहे। तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि विनंती करतो की बऱ्याच जागांना तुम्ही भेटी द्या, जे पवित्र जागा असतील, धार्मिक असतील, नैसर्गिक असतील, आनंद देणाऱ्या असतील, पण देवबाग या जागेला तुम्ही आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या। धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजून बरीच मजा बाकी आहे ती बघायला पण विसरू नका।